लढता लढता हरलो जरी मी, हरलेचा मला खंत नाही, माझी लढाई माझ्यासाठी, लढाईला माझ्या अंत नाही. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांची आपल्या लाडक्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा एकदा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय. तर लेकरांनो, तुम्ही थंबनेलला बघितलं असेल किंवा आपल्या कोणी मित्रमैत्रिणी सांगितलं असेल, महाराष्ट्रातला क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा. आणि या अहिल्यानगर जिल्ह्यामधील 13 विभागांमध्ये म्हणजे 13 तालुक्यांमध्ये जवळपास कोतवाल नावाच्या 158 रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला हे सांगणार आहे कोणत्या गावामध्ये कोणतं रिक्त पद आहे, कोतवालासाठी कोण अर्ज करू शकतं, यासाठी वयोमर्यादा काय आहे, यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे. आज अहिल्यानगरची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे, उद्या नाशिकची होऊ शकते, परवा बीडची होऊ शकते, नंतर लातूरची होऊ शकते, नंतर धाराशिवची होऊ शकते, तर कधी सोलापूरची होऊ शकते. त्यामुळे जागे व्हा पोराओ. कोतवाल नावाचं गावात राहून घरी राहून आपण नोकरी करू शकतो. 15,000 रुपये महिन्याला पगार देखील तिथे आहे. अशी संधी गमवायची नाही. मग आज अहिल्यानगरच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली, उद्या दुसरी होऊ शकते. त्यामुळे आपण आपल्या गावामध्ये कोतवालाची जागा रिक्त असेल तर आतापासूनच कोतवालासाठी जो काही अभ्यासक्रम आहे, जो काही सिलेबस आहे, त्याचा आपण पूर्णता तो अभ्यासक्रम पूर्ण करण्याला काय करायची, तिथे सुरुवात आपल्याला करायची आहे. तर लेकरांनो, चला मग वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला काय करूयात, सुरुवात तिथे करूया. पण महत्वाची गोष्ट, ज्या पोराईनं आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तेवढं टप दिशी सगळ्यांना जॉईन करून टाकायचं. त्याची लिंक खाली पिन करून तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये ठेवलेली आहे. नाही जमलं तर हे बघ, इथं स्क्रीनशॉट घ्यायचा कचकटवन आणि गुगल लेन्सला जाऊन स्कॅन करायचा आणि तिथून टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतो. किंवा द एके अकॅडमी सर्च करून तू टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकतो. कारण इथे तुला ही तर पीडीएफ भेटणारच, पण बाकीच्या ज्या जिल्हे आहेत किंवा बाकीचे ज्या काही भरत्या आहेत त्याची सुद्धा पीडीएफ तुम्हाला तिथे उपलब्ध होईल. आता आजच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे. अहिल्यानगरच्या बाहेरचे लेकर सुद्धा हे लेक्चर बघू शकतात. कारण कोतवाल पदासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, विभागानुसार जागा कशा आहे, आरक्षण कुणाला असतं, आता इथे या फॉर्मची तारीख काय, इथं वयोमर्यादा काय आहे, इथं तू किती शिकला असला, किती शिकेल असावा, आणि तो आधार कार्ड कसं असावं, तो हा पॅन कार्ड कसं असावं, तो हा मतदान कार्ड कसं असावं, म्हणजे तो एक कागदपत्र कशा पद्धतीने असले पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज मी इथे काय करणार आहे, सांगणार आहे. आणि शेवटी तुम्हाला सांगणार आहे परीक्षा पॅटर्न. तर चला मग वेळ वाया न घालता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. पण त्याआधी महत्वाची गोष्ट, उद्या 10 जुलै 2025 म्हणजे गुरुपौर्णिमा. ओके. आणि ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्त तुम्हाला माझ्याकडनं किंवा आपल्या द एके अकॅडमी कडनं काही देणं लागत असेल तर ते तुम्हाला 40% ऑफर, 40% ऑफ उद्यापासून म्हणजे आज संध्याकाळी 11:59 ही ऑफर सुरू होणार आहे. ऑफर फक्त उद्याच्या दिवस असणार आहे. सर्व कोर्स वरती 10 तारखेला 40% ऑफ असेल आणि 11 तारखेपासून 15 तारखेपर्यंत 20% ऑफ तिथे असणार आहे. ज्यांना बॅच घ्यायची आहे, या पद्धतीने बॅचेस दिले आहेत. पोलीस भरतीची बॅच फक्त 310 रुपयाला असणार, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड. परिपूर्ण बॅच सरळ सेवेची जी तुम्हाला कोतवालासाठी सुद्धा चालणार आहे, ती परिपूर्ण बॅच फक्त आणि फक्त 310 रुपयाला तुम्हाला उपलब्ध असणार आहे. कोतवालाचा तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम ह्या परिपूर्ण बॅच मधून कव्हर तिथे होईल. तलाठीची बॅच आहे, वन विभागाची बॅच आहे, DMER ची सुद्धा बॅच आहे, अंगणवाडी सेविका सुपरवायझरची बॅच आहे, व्याकरण आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, मराठी व्याकरण आहे, MPSC ची बॅच सुद्धा आहे. ती फक्त 599 ला. ज्यांना बॅच घ्यायची आहे आजच आपली द एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करून ठेवा आणि संध्याकाळी 12 वाजले लगेच काय करायचं आहे, कोर्स तिथे परचेस करायचा आहे. अधिक माहितीसाठी 93 70 70 66 79 या नंबरवर तुम्हाला कॉल किंवा मेसेज तिथे करू शकतात. ही तुमची परिपूर्ण बॅच आहे, ही कोतवाल भरतीसाठी सुद्धा तिथे काय लागू असणार आहे. आता महत्वाची गोष्ट, आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ज्या भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे तिथे अंतिम तारीख आहे 18 जुलै. म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये 158 पदांची कोतवालाची भरती आहे. त्याच्या फॉर्म भरण्याला सुरुवात झाली आहे. आपल्या गावात एखाद्या सायबर कॅफे मध्ये जायचं आणि तिथून तो काय करायचा, फॉर्म आपल्याला सबमिट करायचा आहे, ऑनलाईन स्वरूपात भरायचा आहे. 18 जुलै 2025 ही अंतिम तारीख असणार आहे. म्हणजे आता फक्त 8 दिवस आपल्या हातात राहिलेले आहे. कोतवाल पदासाठी कमीत कमी 18 ते 40, जास्तीत जास्त 40 वर्षे पाहिजे वयोमर्यादा. 18 ते 40 वर्षाचे लेकर कोतवाल पदासाठी अर्ज करू शकतात. कमीत कमी 18, जास्तीत जास्त 40 वर्ष. 4थी उत्तीर्ण असावी आणि मराठी भाषा लिहिता आणि वाचता आली पाहिजे.
मराठी भाषा लिहिता आणि वाचता आली पाहिजे, ही एक एकदम क्रायटेरिया त्यांनी लावलेला आहे. चौथी उत्तीर्ण असावी. आता प्रश्न पेपरचं स्वरूप जर पाहिलं तर कोतवाल पदासाठी 50 प्रश्न असणार आहे 100 गुणांसाठी. या 50 प्रश्नांमध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान असणारे, अंकगणित असणारे, मराठी व्याकरण असणारे आणि संबंधित जिल्हानिहाय सर्वसाधारण प्रश्न असणारे. ज्या जिल्ह्यातून तुम्ही फॉर्म भरताय त्या जिल्ह्यावरती प्रश्न तिथे असणार आहे. ओके, समजा अहिल्यानगर जिल्ह्यातून फॉर्म भरलाय. अहिल्यानगर या शहराची स्थापना कोणी केली? अहमदनगर हे शहर कोणत्या नदीच्या काठी आहे? अहिल्यानगर जिल्ह्यात किती तालुके आहे? अहिल्यानगर जिल्ह्याच्या उत्तरेचा तालुका कोणता? दक्षिणेचा तालुका कोणता? अहिल्यानगर जिल्ह्यातली प्रमुख नदी कोणती आहे? गोदावरी नदीच्या काठी अहिल्यानगर जिल्ह्यातले कोणते शहर आहे? गोदावरी नदीच्या काठी कोणतं धरण आहे? त्यानंतर प्रवरा नदी कुठे उगम पावते? प्रवरा नदीच्या काठी कोणते गाव आहे, कोणते शहर आहे? प्रवरा नदीच्या काठी कोणतं धरण आहे, कोणता धबधबा आहे? अरे भावड्या, असे क्वेश्चन तुला विचारले जातील. ओके, एकदम सोपा कार्यक्रम, अजिबात अवघड नसणार, झापोक झुपोक सगळं. ओके, यो तुझा वस्तुनिष्ठ बहुपर्याय असणार म्हणजे रंधा धबधबा. रंधा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? कोणत्या नदीच्या काठी आहे? हा झाला तुमचा क्वेश्चन. पर्याय पहिला हा असणारे गोदावरी नदीच्या काठी का हा असणारे मुळा नदीच्या काठी का असणारे प्रवरा नदीच्या काठी का असणारे आमच्या गावच्या कात नदीच्या काठी? भावडे, कोणत्या नदीच्या काठी आहे? प्रवरा नदीच्या काठी. ऑप्शन क्रमांक 3. तुक्का मारला, पुढे चालू. याला म्हणत्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न. अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला विचारले जातील. एकदम झापूक झुपूक झापूक झुपूक कार्यक्रम. 50 प्रश्न असणारे, गुणाकारात प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क, 100 गुणांचा हा तुमचा पेपर असणारे. पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला तब्बल 1.5 तासाचा कालावधी, 1.5 तासाचा, 1 तास 30 मिनिटाचा कालावधी असणार आहे. आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये महसूल सेवक कोतवाल. ओके, याचे पद कसे आहेत बघा. आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हे 13 जे तालुके आपण म्हणू शकतो किंवा 13 जे जिल्हे म्हणू शकतो, त्या 13 विभाग, तालुके किंवा विभाग, 13 विभागांमध्ये आपल्याला कशा पद्धतीने पदांची विभागणी केली? पाथर्डीमध्ये 13 पद आहे. पाथर्डी तालुक्यात 13 पद आहे. संगमनेर तालुक्यामध्ये भावड्या 16 पद आहे. श्रीरामपूर तालुक्यात 8 पद आहे. शेगाव तालुक्यात किती पद आहेत? 7 पद आहे. श्रीगोंद्यामध्ये 20 पद आहे. 20. राहाता तालुक्यात 7 पद आहे. राहुरी तालुक्यामध्ये 12 पद आहे. पारनेर मध्ये भावड्या किती पद आहेत? 21. जामखेड मध्ये 6 पदे. नेवास्यामध्ये 10 पदे. कोपरगाव मध्ये 10 पदे. अहिल्यानगर मध्ये 14 पदे आणि कर्जत मध्ये 14 पदे. ओके, अशा पद्धतीने पदांची विभागणी. म्हणजे पाथर्डी तालुक्यामध्ये 13 गावांमध्ये कोतवालाचे पद रिक्त आहे. संगमनेर मध्ये 16 आहे. श्रीरामपूर मध्ये 8 आहे. मग हे कसे कळणार मग ह्या गावात मोकळं आहे का नाही आहे? तेही तुला हे पीडीएफ मध्ये दिलंय. ओके, त्यासाठी तुला पीडीएफ वाचावी लागेल. ती पीडीएफ तुला आपल्या टेलिग्राम चॅनलला भेटल. नाही भेटली तर मला हा नंबर आहे माझा, या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करू शकतो. ओके, 93 70 70 66 79. ओके, काही टेन्शन घ्यायचं नाही. तू यासाठी एवढी काळजी मी घेऊ शकतो. आता मी तुम्हाला एका जिल्ह्याचं तालुक्याचं सविस्तर, एका विभागाचं सविस्तर माहिती सांगणार. ओके, मग त्या पद्धतीने तू या तालुक्याची माहिती बघायची. तर बघ, रिक्त पदांचा तपशील. महसूल सेवक म्हणजे कोतवाल. ओके, दर महिना मानधन 15,000 रुपये. महिन्याला पगार किती आहे? 15,000 रुपये. ओके, हे शासन निर्णय 2022 आहे. त्याची आपल्याला काही घेणं नाही भाऊ. पगार आहे, सिलेक्शन झालं पाहिजे, चांगली तयारी करतो. ओके, तर तालुका राहाता, सजा. ओके, राहाता, सजेतील गाव राहाता आणि सजेच असलेले आरक्षण सर्वसाधारण. तर लक्षात घ्या. ओके, सजा म्हणजे काय? इथं आपल्याला काम करायचं आहे. सजेतले आपण म्हणतो ना गाव, या गावातला लेकरू तिथे फॉर्म भरू शकतं आणि सजेतील असणारं आरक्षण नेमकं कुणासाठी तो फॉर्म भरायचा आहे. तर लक्षात घे. आता समजा राहाता नावाचं जे शहर आहे किंवा राहाता नावाचं जे गाव आहे, तिथं राहाता गावामध्ये कोतवालाचं एक पद रिक्त आहे. ओके, कोतवालाचं एक पद रिक्त आहे आणि इथे हे जे कोतवाल असणार राहत्याचा, हा फक्त राहत्यापुरताच मर्यादित कार्य करणार. आणि तिथं जर तुला फॉर्म भरायचा असेल तर तू सर्वसाधारण पाहिजे. म्हणजे तू कोणत्याही कॅटेगरीतला असला तरी चालेल. ओपन, ओबीसी, डब्ल्यूएस, एसटी, एससी काही असू दे, सर्वसाधारण खुला वर्ग
परंतु इथं बबिया चालणार नाही, बबी पाहिजे. म्हणजे महिलांसाठी आरक्षण आहे. कोणासाठी? महिलांसाठी. राहत्यामध्ये फक्त महिला फॉर्म भरू शकते. त्यानंतर राहता तालुक्यामध्ये लोणी बुद्रुक इथे कोतवालाचं पद रिक्त आहे. तिथं त्यांना कार्य लोणी बुद्रुक मध्ये करायचंय. पण हे पद कोणासाठी आहे? SBC मध्ये, SEBC कॅटेगरी साठी रिक्त आहे. SCBC साठी आपण त्याला म्हणतो. SCBC नावाची जी कॅटेगरी आहे त्याच्यासाठीच हे पद रिक्त आहे. त्यानंतर राहता तालुक्यात रुई नावाचं गाव आहे. हे रुई नावाचं जे कोतवालाचं पद आहे त्या अनुसूचित जाती जमातीसाठी म्हणजे फक्त आणि फक्त ST कॅटेगरीसाठी राखीव आहे. भिल्ल समाज, ओके, त्यांच्यासाठी ST कॅटेगरीसाठी जे जे अनुसूचित जमातीमध्ये मोडतात त्यांच्यासाठी. निमगाव कोऱ्हाळे, ओके, निमगाव कोऱ्हाळे निगोज यांच्यासाठी तो कार्य करेल. एवढे लोक तिथे फॉर्म भरू शकतात. सर्वसाधारण जागेतले सर्वसाधारण निमगावचे, कोऱ्हाळेचे, निगोजचे लेकर इथे येऊन फॉर्म भरू शकतात. ओके, निमगाव कोऱ्हाळे या पदासाठी. वाकडी धनगरवाडी संभाजीनगर, ओके, इथले लेकर इथे येऊ शकतात. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातले पाहिजे फक्त, आणि त्या पण महिला पाहिजे वाकडीला. त्यानंतर आडगाव बुद्रुक, अगं महागावव्या, आडगाव खुर्द आणि पिंपरी लोक इथले लोक फॉर्म भरू शकतात. आणि ते सर्वसाधारण पाहिजे. कसं पाहिजे? सर्वसाधारण. राहत्यात पाथरे बुद्रुक आहे. पाथरे बुद्रुकला हनुमंतगाव आणि पाथरे बुद्रुक इथून चालतील. इतर मागासवर्गीय पाहिजे. हे सगळ्यांना लक्षात ठेवायचं. एखादा म्हणाल वा मी तिकडं अकोले तालुक्यातला आहे आणि इकडं फॉर्म भरू का? अजिबात नाही. ओके, ती काळजी आपण घ्यायची. 15,000 रुपये पगार आहे भावड्या, हे का नाही? डोकशल ताण नको महिन्याला. त्यामुळे जवळचा पाहिजे का नाही? निदान तुला त्या गावात काही कार्य करण्यासाठी जायचं म्हटलं दररोज 50चं पेट्रोल टाकलं, 50 गुणाकारात 3, 1500 रुपयाचं पेट्रोल लागेल का नाही लागा? तुला पण जमलं पाहिजे. म्हणून त्यांनी आसपासच्या तेवढ्या क्षेत्रापुरत्या मर्यादित असणाऱ्या लोकांना तिथे फॉर्म भरण्यासाठी काय केलंय? तरतूद करून दिलेली आहे. ओके, सर्वसाधारण जे असतील तिथे सगळ्या कॅटेगरीचे लोक फॉर्म भरू शकतात. आणि अनुसूचित जमाती फक्त ST कॅटेगरीचे. काही ठिकाणी महिलांसाठी सुद्धा जागा काय आरक्षित आहे. पदांच्या एकूण संख्येमध्ये व आरक्षणातील आरक्षणात वाढ किंवा घट होण्याची सुद्धा शक्यता असते. आता अर्ज सुरू झाले, तुम्ही अर्ज भरून टाकायचे. ओके, प्रत्येक तालुक्याचं तुम्हाला दिलंय. संगमनेरचं सुद्धा तुम्हाला काय केलंय? इथे उपलब्ध करून दिलेला आहे चार्ट. हा चार्ट श्रीरामपूरचा सुद्धा दिलेला आहे. हा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल एवढं स्पष्टीकरण करून सांगायचं म्हणजे त्याला आपल्याला 2 तास लागेल भावड्या. म्हणून हे तुम्हाला काय करणार? टेलिग्राम चॅनल वरती उपलब्ध करून देणार. ओके, जे कोणी आपले मित्रमैत्रिणी असतील त्यांच्या गावामध्ये कोतवाला फॉर्म सुटला असेल तर सांगा त्याला फोन करून भावड्या भर म्हणावं. ओके, लाईव्ह सिलेक्ट काय होईल? सेट होऊन जाईल. जाऊ नाही काही तर सरकारी नोकरी लागशील ना भावड्या, 2 हाताचे 4 हात होईल. ओके, ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटेल. टेलिग्राम चॅनलचं स्कॅनर इथं दिलंय. नाही भेटली तर मला ह्या नंबरवरती तू कॉल किंवा मेसेज तिथे आपलं काय कर, मेसेज कर. कॉल नको करू भावड्या, मेसेज कर या नंबरला. ओके, तुला लिंक भेटून जाईल किंवा ही PDF भेटून जाईल. ज्यांना व्याज घ्यायचे खतरनाक ऑफर सुरू झालेत. ओके, आपली द एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करा आणि व्याज परचेस करा. अधिक माहितीसाठी मला केव्हा कॉल मेसेज करू शकतात. चला, आता मी जी काही माहिती तुम्हाला सांगितली ती तुम्हाला पुरेपूर आहे आणि तिचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आता कोतवालासाठी नेमका अभ्यासक्रम काय, किती अभ्यास करायचं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलू. त्यावरसाठी आपलं टेलिग्राम चॅनल तो काय केलं पाहिजे? सबस्क्राईब केलं पाहिजे आणि आपल्या मित्रापर्यंत लिंक नक्कीच पोहोचवली पाहिजे. आपल्या मामाच्या गावापर्यंत, आत्याच्या गावापर्यंत लिंक पोहोचवायची, जेणेकरून त्याला देखील काय होईल? याचा फायदा होईल. थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.